नमस्कार. लोकशक्ती TV 1 चे संपादक आमचे मित्र निवृत्ती मंडलिक हे मला भेटले व म्हणाले की सर, तरुणांमध्ये आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. तुम्ही आपल्या श्रोत्यांशी यासंबंधी संवाद साधावा असं मला वाटतं. मीही याच अनुषंगाने गेली अनेक वर्ष चिंतन करत असल्यामुळे त्यांचे हे मत मला पटले व मीही तरुणांमध्ये वाढते आत्महत्याचे प्रमाण एक दृष्टिक्षेप हा विषय घेऊन तुमच्याशी संवाद करण्यासाठी आलेलो आहे. मी राजाभाऊ विनायक भैलुमे पेशाने प्राध्यापक आहे व पुरोगामी चळवळीमध्ये सतत कार्यरत असतो. शिक्षक हा लोकशिक्षक असला पाहिजे, तो चार भिंतीत राहता कामा नये या दृष्टिकोनाचा मी असल्यामुळे समाजामध्ये काय चाललेलं आहे हे सातत्याने चिंतन करत समाजाला उद्बोधित करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, कोणते उपाययोजना केले पाहिजेत, मुलांशी समाजातील व्यक्तींशी कोणता संवाद साधला पाहिजे यासंबंधी मी सातत्याने कार्यरत असतो. या विषयाच्या अनुषंगाने मी वाचन करत असताना माझ्या असे लक्षात आले की दुर्मिक नावाच्या एका समाजशास्त्रज्ञाने 1897लाच द सुसाईड नावाचा ग्रंथ लिहिला होता. प्रत्येक गोष्टीचा विचार हा सामाजिक पातळीवर करावा असे माझेही मत आहे. दुर्मिक यांनी आत्महत्या म्हणजे काय, त्याची कारणे, त्याचे उपाय या अनुषंगाने चिंतन व्यक्त केलेले आहे. खरं म्हणजे त्यांनी 26,000 नमुने पाहून 11 देशांमधले उदाहरणं घेऊन आपला रिसर्च पुढे मांडलेला आहे. जाणकारांनी तो मुळातून पाहावा. त्यांनी आत्महत्येची व्याख्या फार छान केलेली आहे. व्यक्तीची अशी सकारात्मक किंवा नकारात्मक क्रिया जिच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणामामुळे व्यक्तीचा मृत्यू होणार आहे याविषयी व्यक्तीला जाणीव असते, अशा क्रियेला आत्महत्या असे म्हणतात. यात एक गोष्ट लक्षात आहे की ती आत्महत्या करणाऱ्याला पूर्ण माहिती असतं की आपला मृत्यू होणार आहे, म्हणजे या जीवनातून आपण निघून जाणार आहोत. याचा सगळ्यांचा ते अभ्यास करत असताना त्यांनी काही निष्कर्ष काढलेले आहेत. ते म्हणतात की आत्महत्या का होत आहे, ह्याला जबाबदार कोण. ते म्हणतात की समाजाचे नियंत्रण शिथिल झाल्यानंतर किंवा सामाजिक विघटन झाल्यानंतर आत्महत्याचे प्रमाण वाढते. ही गोष्ट मला अधिक अपील झाली. व्यक्ती हा एक समाजाचा घटक आहे. आपण पाहिलं की जर लहानपणी एखाद्या मुलाला जंगलात सोडून दिलं तर त्याला भाषा येणार नाही. भाषा येणार नाही म्हणजे काय, तो माणूस होणार नाही. मनुष्य हा प्राणी आहे, पण भाषा त्याला घडवते. कारण भाषेतूनच्या अनुषंगाने आपण त्याला समाजाची, जगाची ओळख करून देतो. हे चांगलं आहे, हे वाईट आहे, हे बाबा आहेत, हे आई आहे, हा भाऊ आहे. म्हणजे एकूणच सामाजिक जो काही संस्कार आहे, सांस्कृतिक जो काही संस्कार आहे, कौटुंबिक जो काही संस्कार आहे, कसं वागावं कसं वागू नये, हे भाषेच्या मार्फत त्याला समजतं. आणि भाषेच्या मार्फत तो काय होतो, सामाजिक होतो. ज्या माणसाला भाषा येते तो माणूस सामाजिक आहे, असं एक माझं मत आहे. म्हणून आपण फार लोक म्हणतात की निराशा आलेली आहे, आजार आहे, भांडणं झालेली आहेत, व्यक्तिगत कारणं आहे, तर स्वभाव तसा होता, तो मुडी होता, म्हणून त्याने आत्महत्या केली. आणि त्या आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीवर आपण सगळे आरोप करून हा विषय संपवतो. मला वाटतं यावर आपण कुठेतरी आता विचार केला पाहिजे. खरं म्हणजे आत्महत्या होण्यामागे सामाजिक कारण आहे व आपण सर्व समाजाचे घटक आहोत. त्याच्यामुळे सर्वांनी यावर चिंतन करणे, मनन करणे, कारण ही एक सामाजिक घटना आहे याचं भान ठेवणे इथे मला फार महत्त्वाचे वाटते. म्हणजे पूर्वी शेतकऱ्यांच्या आत्महत्या व्हायच्या, शारीरिक विकलांग असेल, आजार असेल तर आत्महत्या व्हायच्या. आत्ता मुलांच्या आत्महत्या होत आहेत, तरुण मुलांच्या आत्महत्या होत आहेत. ज्यांचे गुलाबी दिवस असतात, ज्याला गुलाबी स्वप्न पडतात,
ज्याला काहीतरी उमेद असते, मला हे बनायचे, मला ते बनायचे, असा तरुण आत्महत्या करतोय, याचा अर्थ काय? समाजामध्ये कुठंतरी शिथिलता आलेली आहे. समाज कुठंतरी आतून पोखरला गेलेला आहे. समाज आतून कुठंतरी तुटला गेलेला आहे. त्याची ही रिॲक्शन आहे, त्याचा हा परिणाम आहे. जो समाजाच्या देशाचा कणा आहे त्याच्यावरच ह्याचा आघात होतोय. मी सर्व श्रोत्यांना सांगू इच्छितो, एखादे छिद्र जोपर्यंत लहान आहे तोपर्यंत त्याला बुजवणं सोपं आहे. ते छिद्र जर मोठं झालं तर मात्र हा लोंढा आढळणं ही अवघड गोष्ट आहे. ह्या तरुणांना आत्ताच आपण रोखलं पाहिजे, कारण हा तरुण उद्याचा प्रौढ आहे, उद्याचा जाणकार माणूस आहे. हीच अशी परंपरा राहिली तर सांगणारा कोणी राहणारच नाही. म्हणून आत्ताच वेळेत जागे होणं हे जागलेपणाचं लक्षण आहे. म्हणून तुमच्याशी हा संवाद. तरुण आत्महत्या करतो म्हणजे का करतो? सामाजिक कारण आहेच. कोणत्या अजून कारण आहेत? मी पाहिलं की एकुलते एक असलेली मुलं या 1.5 वर्षामध्ये माझ्या जवळच्या 2 माणसांच्या घरांमध्ये एकुलते एक मुलांनी आत्महत्या केली. एक केमिकल इंजिनियर होता, त्याला तो नापास झाला. घरचे काय म्हणतील, समाज काय म्हणेल, वडिलांचे स्वप्न होते, या वेगळ्या मानसिकतेमध्ये तो जाऊन त्याने आत्महत्या केली. धंद्यामध्ये नुकसान झालेलं आहे, घरचे वातावरण बरोबर नाही आहे, घरात जो काही मान मिळाला पाहिजे, जी काही आपुलकी मिळायला पाहिजे ती मिळत नाही आहे. अशा वेगवेगळ्या कारणाने आज मी आत्महत्या होताना दिसतोय, पाहतोय. काल आमच्याकडे सुनीता भोसले नावाच्या पारधी समाजासाठी किंवा एकूण भटक्या समाजासाठी शैक्षणिक काम करणाऱ्या ताई आल्या होत्या. तेव्हा त्या सांगत होत्या की या 1.5 वर्षामध्ये 40 पारधी समाजातील मुलांनी, तरुण मुलांनी आत्महत्या केल्या. त्यांनी त्यांच्या पातळीवर उपाय काढला की मेडिकलमध्ये एक विशिष्ट प्रकारचं औषध मिळतं, ते औषध पिऊन हे तरुण मेलेले आहेत. म्हणून त्यांनी अशी मागणी केलेली आहे की मेडिकलवाल्यांनी हे औषध देताना खबरदारी घेतली पाहिजे. खरं म्हणजे हा उपाय नाही आहे. मी त्याला विचारलं की बाबा हे 40 मुलांनी कसं काय आत्महत्या केल्या? ते म्हणजे एकाने केलं दुसरा करतोय. ही उदासीनता कशी आली, कशामुळे आली? याला सामाजिक कारणेच आहेत. आता त्यांना उपेक्षित ठेवून जमणार नाही. ज्ञान ही फार मोठी गोष्ट आहे. मी मला दया पवारांची कविता आठवते, शिकलो नसतो तर असल्या इंगळ्या ढसल्या नसत्या. शिकल्यानंतर एक प्रकारची जाणीव येते, समाजामध्ये मिसळल्यानंतर एक प्रकारची जाणीव येते. आज पारधी समाज समाजामध्ये मिसळतोय आणि त्याला जाणीव येत चाललेली आहे की आपल्याला हीन समजलं जाते, आपल्याला नोकऱ्या नाही आहेत, आपल्याला शंकेने पाहिलं जाते. आणि तो तरुण जो ह्या समाजाचा, ह्या देशाचा कणा आहे, तो आत्महत्या करतोय. 40 आत्महत्या. मीडियाने याची दखल घेतली नाही. हा प्रश्न आपला आहे असं त्यांना वाटत नाही, आणि कॉमन माणसालाही हा प्रश्न आपला आहे असं वाटत नाही. ही गोष्ट मला अधिक काय वाटते, चिंतनाची आहे असं मला वाटतं. म्हणून एक प्रकारचे मी असं तुम्हाला सांगेन की तरुणांशी संवाद साधला पाहिजे. मी पुन्हा पुन्हा तिथे येतोय की संवाद तुटतो आहे. मी एक यूट्यूबवर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला मुलाचा व्हिडिओ पाहिला. त्याने 2दा प्रयत्न केला. तेव्हा तो म्हणला की मला निराशा आली होती आणि मी 2दा पडलो. गळ्याला फास लावला होता पण मी ती दुरी तुटली आणि मी खाली पडलो. मग तो म्हणतो की मी एका निराशेमध्ये गेलो होतो आणि मला एक कळतं आहे की निराशा आल्यानंतर त्या मुलाला आतूनच वाटलं पाहिजे की मला यातून बाहेर पडायचं. बाहेरच्या माणसाने कितीही प्रयत्न करू द्या, तो बाहेर येणार नाही. त्याला आतून वाटलं पाहिजे. आता त्याने त्याची मानसिकता मांडलेली आहे, त्याच्या पुरतं सत्य असेल किंवा त्याच्या पुरतं आकलन असेल, पण तो या जीवन संपवण्याच्या मानसिकतेपर्यंत गेलाच कसा? मग त्याचे घरचे कुठे गेले होते? जगण्यासाठी उमेद कोण बांधतं? आपली माणसं बांधतात, आपली प्रेमाची माणसं बांधतात, आपली हक्काची माणसं बांधतात, आपल्या नात्याची माणसं जगण्यासाठी उमेद निर्माण करतात. मग आपण स्वप्न पाहतो आणि त्या स्वप्नातून आपण जगण्याची उर्मी घेऊन जगत असतो, धडपडतो, काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करतो. ते आज होताना दिसत नाही, म्हणून तो आज डिप्रेशनमध्ये गेला. तो त्यांना सांगितलं, त्यांनी विपश्यना केली, मेडिटेशन, तो त्यांना बाहेर पडला.
विपश्यना फार महत्त्वाची आहे, ही प्रत्येकाने करावी याही मताचा मी पण आहे. पण हा एकच एक व्यक्तिगत उपाय झाला, तो त्या अवस्थेपर्यंत गेल्यानंतरची हा उपाय झाला. ह्या अवस्थेपर्यंत येऊ नये आपण याच्यासाठी काय करावं. मी जेव्हा भूतकाळ पाहतो आणि मला एक मागे आदरणीय बाबुराव बागुल, डॉक्टर नागनाथ कोत्तापल्ले यांच्याशी चर्चा करताना एक 10 वर्षापूर्वी ते म्हणत होते की समाजामध्ये आता फार वाईट वाईट गोष्टी घडत आहेत. तेव्हा ते म्हणत होते की आता पुन्हा नवीन मिथकांची निर्मिती केली पाहिजे. आणि तो मुद्दा मलाही पटला, नवीन मिथकांची निर्मिती केली पाहिजे. पूर्वी नशीब, स्वर्ग, नरक अशी अनेक मिथक काढली गेली. म्हणजे तो साप मलाच का चावला, 10 माणसं होती पण मलाच का साप चावला, कारण माणसाला बुद्धी आहे, तो विचार करतो मीच खड्ड्यात पडलो, मीच का आजारी पडलो. आता याची समाधानकारक उत्तर त्या काळी देता येत नव्हती. तर कोणतरी एका हुशार माणसाने काय काढलं, मिथक काढलं, तुझ्या नशिबात साप चावणं होतं, तुझ्या नशिबात त्या खड्ड्यात पडणं होतं म्हणून तू पडला. आणि त्याला कुठतरी त्या पुरतं बौद्धिक समाधान वाटतं आणि तो गप्प बसतो. म्हणजे नशीब ही संकल्पना, नशीब हे मिथक त्या काळी काढलं आणि लोकांना तात्पुरतं समाधान दिलं गेलं. याचाही लोकांनी गैरफायदा घेतला. तू मागच्या जन्मी पाप केलं होतं म्हणून तुला स्त्री जन्म आला, वंचित समाजात जन्म आला, मग तू हेच काम केलं पाहिजे आणि त्याला गुलाम ठेवलं गेलं, तिला गुलाम ठेवलं गेलं. अशाही प्रकारे त्या मिथकांचा काय केला गेला, वापर केला गेला. पण ती मिथकं म्हणजे पूर्वी माणूस माणसाला खायचा, माणूस माणसाला मारायचा, माणूस माणसाला आपला शत्रू मानायचा. मग माणसाने चांगलं वागावं यासाठी स्वर्ग मिथक काढलं. त्याला दुसरा पर्याय नरक हा मिथक काढलं. तू चांगला वाग, तुला काय मिळेल, स्वर्ग मिळेल, कधी मेल्यावर. आणि स्वर्गामध्ये मग काय, तू स्वर्गासंबंधी जन्मसंबंधी नाही बोललेलं. हो, सगळ्या धर्मामध्ये, बहुतांश धर्मामध्ये स्वर्गाची कल्पना आहे. आणि हा काय दाखवला, त्याला एक प्रकारचा लोभ दाखवला आहे. काय, त्याला लोभ दाखवला आहे की नाही, आणि ते मिथक काम करू लागलं. आणि वाईट वागलं तर काय मिळेल, तुला नरक मिळेल. आता स्वर्ग नरक हे संकल्प टिकणार नाहीत, हे मिथक टिकणार नाहीत. त्या अनुषंगाने लोभ दाखवला गेला. आता मधल्या काळामध्ये आर्थिक लोभ दाखवला जातो. म्हणजे माझी आई मला म्हणायची, शिकला पाहिजे बरं का, तर तू सावलीतलं काम करू शकतील, अन्यथा तुला दगडं फोडावी लागतील, उन्हात काम करावं लागेल. म्हणजे मला एक प्रकारचं आर्थिक प्रलोभन दाखवलं आलं. आणि शाळेत जाण्याची इच्छा नसलेला मी शाळेत जाऊ लागलो. म्हणजे एक वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळ्या प्रकारची मिथकं काढली गेली, प्रलोभने दाखवली गेली. तू शिकला पाहिजे, कारण का, तुला नोकरी मिळेल. नोकरी म्हणजे काय, मग तुला चांगली पत्नी मिळेल, चांगला नवरा मिळेल, तू डीएड कर, तुला चांगला नवरा मिळेल, अशी प्रलोभन दाखवण्यात आली. ही फार दाखवणं फार गरजेचं आहे. म्हणजे रडणारं मूल चॉकलेट दाखवलं की गप्प बसतं. आता अशी चॉकलेट प्रलोभनं मिथकं काढणं गरजेचं आहे. शिकून नोकरी मिळत नाही हा समाजामध्ये होणारा प्रसार, समाजाची धारणा ही घातक आहे. शिकून काय फायदा, शिकून नोकऱ्या मिळत नाही. मी म्हणतो मग शिकून फायदा नाही, मग न शिकून फायदा आहे का ते सांगा. आजचा मोठा प्राध्यापक कोण आहे, तू शिकला म्हणून प्राध्यापक आहे. मोठा मामलेदार कोण आहे, कलेक्टर कोण आहे, तू शिकला म्हणून कलेक्टर आहे. न शिकल्याचे फायदे सांगा, तेव्हा ते गप्प असतात. परंतु हा मेसेज जाणं ही चांगली गोष्ट नाही. कारण का, शिक्षणातून संस्कार करता येतात, चांगला नागरिक घडवता येतो, याच्यावर माझा ठाम विश्वास आहे. म्हणून आजच्या काळाच्या अनुषंगाने अशी तुम्हाला त्या माणसाला, त्या तरुणाला आकर्षित करतील अशी मिथकं काढणं गरजेचं आहे. त्याला प्रलोभने दाखवणे गरजेचं आहे. त्याच्यापुढे एक आदर्श ठेवणं गरजेचं आहे. तर तो हे काम करू शकेल असं मला बऱ्याच वेळा वाटतं. म्हणजे इस्रायलमध्ये प्रत्येक माणूस हा आपल्या धर्मासाठी, आपल्या देशासाठी लढतो. हो, आणि त्या सगळं संगोपन, पालन, शिक्षण देश करतो. त्यामुळे त्याची वेगळी जडणघडण होते. आपल्याकडं असं होत नाही. त्याच्यामुळे त्याला काही विशिष्ट समूहाच्या बाहेर आपला तो समाज आपला आहे असं वाटतच नाही, आणि त्याची समस्या ही आपली असं वाटतच नाही. आता कुटुंब व्यवस्था मोडीत निघालेली आहे. पूर्वी 100 माणसं, 75 माणसं, 50 माणसं एकत्र राहायची. आज ते शक्य नाही. तर मला अजून असं वाटतं की आपण जे शेजारी आहेत तेच आपले भावकी आहे, तीच आपली भावकी आहे, तेच आपले पाहुणे आहेत, अशी भावना आता दूर करणे गरजेचं आहे. मनुष्य हा समाजशील प्राणी आहे.
हो, समाजशील प्राणी आहे. मी हमेशा पाहतो की एकटा काटकोळा मुलगा असेल, एकटा असेल तर तो फार शांत असतो. हो, तो जो समूहात असेल, समूह त्याच्या पाठीमागं असेल तर तो फार आक्रमक होतो. सेम तीच गोष्ट, जगण्याची उमेद वाढते. म्हणजे बऱ्याच वेळा जातीच्या गल्ल्या का विशिष्ट धर्माच्या लोकच एका ठिकाणी का राहतात, कारण त्याला कुठंतरी सुरक्षा वाटते, कुठंतरी आपलेपणा वाटतो. खरं म्हणजे याचा विस्तार केला पाहिजे. आता महानगरामध्ये वर्गानुसार आहे. ज्याच्याकडे पैसा आहे तो चांगल्या बिल्डिंगमध्ये गेला, ज्याच्याकडे पैसा नाही तो चाळीमध्ये गेला. त्यामुळे वर्गाच्या अंगाने विभाजन होतं आहे. हे त्याच्यामुळे तिथे एक प्रकारचा तुटलेपणा येतो आहे, भीती निर्माण होते आहे. तो लगेच व्हायबर होतो आहे, जे ग्रामीण भागात होत नाही आहे, कारण त्याची भावकी म्हणून नाही. त्याला माहिती आहे माझा उद्या मृत्यू झाला तरी माझे 1000 माणसं भावकीची कुठे सोडली नाही, त्यांना सुतक पडणार आहे. तेच पुढे घेऊन जायचं आहे का? नाही. आता ह्या नवीन समस्या आहेत, आता नवीन प्रश्न आहे, नवीन वर्ग तयार झालेला आहे. आता आपल्याला यातून पर्यायी व्यवस्था द्यावी लागेल, काहीतरी आधार वाटेल. आपलेपण सुरक्षा म्हणजे काय, तर मला का उद्या काय झालं तर ही माणसं माझ्याकडे येतील. मी अजून एक निरीक्षण करतो भारतीय समाजाचं, स्वतःवर संकट आलं की म्हणायचं काय, कुणी कुणाचं नाही. त्याच्यावर संकट आलं तेव्हा तू धावून गेला होता का? काहीच नाही. मला करायचे. हो, तो माझा भारतीय आहे. मी पुन्हा म्हणतोय की भारत माझा देश आहे, सर्व भारतीय माझे बांधव आहे. ही भावना प्रत्येकाची होणे गरजेचे आहे. बरोबर भाऊच पाहिजे, वडीलच पाहिजे, कारण का मला भीती वाटते. पण रस्त्यावरचा माझा भाऊ आहे, रस्त्यावर तो माणूस माझा बाप आहे, अशी जेव्हा धारणा होईल तेव्हा भीती ही गोष्ट राहणार नाही. पण हे होणं गरजेचं आहे, हे होणं गरजेचं आहे. म्हणून संविधानाचे जे मूल्य आहेत, त्यातले जे स्वातंत्र्य, समता, बंधुभाव आहे ना, ती प्रत्येकाने अंगीकारणं गरजेचं आहे. म्हणजे प्रत्येक समाजामध्ये होणारी समस्या जेव्हा समूहाच्या पातळीवर असते तेव्हा ती सामाजिक असते. आजचा तरुण हा एक प्रकारचा स्वतःला एकटा समजतो आहे, कारण आता ग्राउंड नाही आहेत, शहरामध्ये ग्राउंड नाही आहेत, बागा नाही आहेत, तो खेळत नाही आहे, त्याची मैत्री होत नाही आहे, आणि घरातल्या लोकांना त्याला वेळ द्यायला वेळ नाही. पैसा आहे पण वेळ नाही. परिणामी काय होतंय, म्हणजे IPS पती पत्नींचा मुलगा आत्महत्या करतोय म्हणजे काय, सगळं काय आहे त्याच्या पुढे ध्येयच नाही आहे. ते म्हणतात ना की प्याला अर्धा भरलेला आहे म्हणायचं का अर्धा रिकामा आहे असं म्हणायचं, तर मी म्हणेल की अर्धा रिकामा आहे असं म्हणायचं. पण तो पूर्ण भरण्यासाठी प्रयत्न करतो. हो, यश माणसाला संपवतो असं बऱ्याच वेळा म्हणतो आपण. हो, ते हवा डोक्यात जाते आपल्या. हे आजच्या तरुणांना तेच झाले. सगळ्या गोष्टी आपल्याला सहज मिळाल्यानंतर, पैसा हा सहज मिळाल्यानंतर काय करावं हे सुचत नाही. त्यातून हे तरुणाई व्यसनाधीनताकडे वळतात, व्यसनी होतात, सामाजिक रूढी परंपरा मानत नाहीत. मी हमेशा म्हणतो की मनुष्य हा प्राणी आहे. लहान मूल चावतं, ओरबाडतं, तो प्राणी आहे. ही प्राणी अवस्थेचं खुणा आहे. आपण नखं वाढतात, आपण चावतो लहान मूल, म्हणजे ती ही प्राणी अवस्था आहे. आणि ते भाषेच्या माध्यमातून मिसळल्यानंतर भाषेच्या मार्फत आपण काय होतो, सामाजिक होतो, आणि आपला राग, आपला द्वेष आपण वेगळ्या पद्धतीने व्यक्त करतो. सामाजिक अभिसरणाची गोष्ट ही घरात राहून टीव्ही पुढे बसून होणार नाही, ती समूहात आल्यानंतरच होऊ शकते. समूहात आल्यानंतर होऊ शकते. हे चांगलं उदाहरण तुम्हाला सांगतो की मी लहानपणी आमच्या ठिकाणी म्हणायचे की मी तालमीत आम्ही जायचो तर आमच्या वस्तात म्हणायचे मुलींशी बोलायचं नाही का, मुली वाईट असतात. आता ते त्यांनी व्यायाम करावा, वेगवेगळ्या हेतूने त्यांनी ते धूर्तपणे सांगितलेलं होतं. मी जेव्हा MA ला आलो आमच्या वर्गामध्ये, तेव्हा मुलं मुली आम्ही एकत्र आलो. मग BA पर्यंत आम्ही कधी मुलीशी बोललोच नाही. आणि मुली आमच्या घेवाणदेवाण होऊ लागल्या, वैचारिक देवाणघेवाण होऊ लागली, पुस्तकावर चर्चा होऊ लागल्या. तेव्हा मुली फार छान असतात, त्यांचे विचार फार चांगले असतात, आणि त्यांचं एक वेगळे विश्व आहे, ते फार वेगळ्या अंगाने जगाकडे पाहतात, आपण ते पाहिलंच नाही. त्यानंतर महिलांकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन बदलला.
एकत्र आल्यानंतर म्हणून स्त्री पुरुषांना एकत्र शिक्षण दिलं पाहिजे. मुलामुलींना धोके पण आहेत, पण असू द्या. धोके पत्करल्याशिवाय चांगलं यश पण मिळत नाही. म्हणजे आम्हाला धोके नको, चांगलं यश पण पाहिजे, जमणार नाही. जमणार नाही. जीवन एवढं सोपं नाही आहे, एवढं नाजूक पण नाही आहे. नंतर समजतं आपल्याला काय, म्हणजे जर एका मुलामुलींचा गट असेल तर त्या मुलींचं संरक्षण कळत नकळत ती सगळी मुलं करतात. आमची मैत्रीण आहे ती, ते आमच्या गटातली आहे, आमच्या वर्गातली आहे. म्हणजे एकत्र आल्यानंतर ते जे आपलेपणा होतो. भारतीय माणूस हा नात्याला फार मानतो. प्रत्येक सिच्युएशनतून नाते जोडतो. हो, प्रत्येक गोष्टीतून नाते जोडतो आणि नात्याच्या अनुषंगाने व्यवहार करतो. ही भारतीय मानसिकता आहे आणि ही फार चांगली गोष्ट आहे. कारण का, नातं जोडलं की मानवी पातळीवरचा व्यवहार होतो. हो, मानवी पातळीवरचा व्यवहार होतो आणि ही फार मोठी गोष्ट आहे. आम्ही बैलांची सुद्धा नातं जोडतो, बैलपोळा करतो, त्यांना त्या दिवशी पाहुणे म्हणतो आणि त्यांना गोडधोड चालतो. ही गोष्ट मला फार मोठी वाटली. आम्ही प्राण्यांशी सुद्धा नातं जोडतो आणि त्या अनुषंगाने पाहतो. म्हणून आमच्या प्राण्यांना नावं असतात माणसांसारखी. ही गोष्ट पुन्हा एकदा, हा उपाय पुन्हा एकदा आपण इथं वापरणं गरजेचं आहे. काळ बदलला आहे, काळ बदलला आहे. तेव्हा ही गोष्ट सुद्धा, हे आपल्या प्राचीन लोकांनी, मध्ययुगीन काळातील लोकांनी हा जो उपाय वापरला होता नातेसंबंधाचा, एक प्रकारची आपुलकी निर्माण करण्याचा, तो आता इथं वापरणं गरजेचं आहे. जेणेकरून आपण यातून बाहेर पडू, याला काहीतरी पर्याय व्यवस्था देऊ. अन्यथा हे छिद्र वाढत जाणार आहे आणि हीच पिढी उद्याचा समाज असणार आहे. म्हणून उद्याचा समाज निरोगी राहण्यासाठी, उद्याचा समाज हा आनंदी राहण्यासाठी, सुरक्षित राहण्यासाठी आपल्याला आत्ता याच काळामध्ये उपाययोजना करणे गरजेचं आहे. म्हणून शिक्षकांनी, सर्व आपल्याला हजारो लाखो शिक्षक आहेत, शिक्षकांनी लोकशिक्षक होणं गरजेचं आहे. समाजशास्त्रज्ञांनी आपल्या त्या AC रूममधून बाहेर येणं गरजेचं आहे. लोकांशी संवाद करणं गरजेचं आहे. विचारवंतांनी बाहेर येऊन लोकांना सांगणं गरजेचं आहे. तर आपण यातून समूहरीतीने काहीतरी मार्ग काढू शकतो. एक व्यक्ती मार्ग काढू शकत नाही, ती विचार सांगू शकते, पण कृती समूहाच्या पातळीवर झाली तरच परिणाम होऊ शकतो, अन्यथा होणार नाही.